नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये. आणि इथे नवन्याने आवरले आणि मी आवरलेलं नाही. तू का आवरलेस ग? तिला जायचंय स्कूलला. टाइम झालाय स्कूलचा, पण ना बाहेर पाऊस चालू आहे. मी एकदा दाखवते. तर बाहेर असा भरपूर पाऊस चालू आहे. आणि या पावसात पण हिला स्कूलला जायचंय म्हणजे जायचंच आहे, हो ना? तिला म्हणते नको जाऊ, पण तिला रेनकोट घालून जायचं. आणि इथं माझ्या मोगऱ्याला इतक्या कळ्या आल्यात ना, काय सांगू. टिफिन वगैरे सगळं भरून ठेवलाय. तिला म्हणतीये पाऊस आहे तर जाऊ नकोस, पण तिचं म्हणणं नाही, रेनकोट घालून जायचं पण स्कूलला जायचंच. मी जाऊ तर फारच खराब झाले. मी अजून आंघोळ नाही केली. खरं म्हणजे तिला सोडून आले की मग मी आंघोळ करत असते. बघू आता काय होते. चल, पाऊस कमी झाला, जाऊयात. जायचं असेल तर चल चल. जायचंय का स्कूलला? चला मग. इकडे बघ, खूप पाऊस येतोय ना. नाही जायचं का मग स्कूलला? नवन्याला तरी सोडवून आली आहे. आता आवरते, नाश्ता करते, चहा पिते. आणि मी नेमकी वरती आले आणि दूधवाला खाली दूध ठेवून गेलाय, तर आता पहिलं ते घेऊन येते, त्याच्यानंतर आंघोळ करते. आणि इथे नाश्त्याला पोहे बनवलेत. नवन्याला आज पोहेच दिले होते, तर ते खाऊन घेते. आणि पाऊस थांबलाय आता पूर्ण असा. पटपट आवरावं लागेल, कारण परत तिला आणायला देखील जायचंय, कारण तिची शाळा 8 दिवस 11 वाजता सुटणार आहे. जावाच थोडं बदलल्यासारखं वाटतंय. चलो, पहिलं दूध घेऊन येते, आंघोळ करते, नाश्ता करते, घरावरते आणि परत तिला आणायला जाते. तर आता 5:30 वाजत आलेत आणि नवन्या टीव्ही बघते. माझं इथे स्वयंपाक चालू आहे. आणि त्याचबरोबर मी जो किराणा आणला होता, किराणा आणून मला एक 4-5 दिवस झाले. म्हणजे मी त्याचा व्हिडिओही केलाय. तर मी व्हिडिओ थोडे लेट टाकतीये, त्याच्यामुळे हा व्हिडिओ एक 8-10 दिवसानंतर आला असेल मे बी. तर तो किराणा जो मी आणून ठेवला, त्या बाकीच्या गोष्टी जागच्या जागी लावल्या गेल्या, पण आपला जो एक्स्ट्राचा किराणा असतो, म्हणजे आता माझी थोडीशी डाळ शिल्लक आहे, शेंगदाणे शिल्लक, म्हणजे थोडं शिल्लक असतं, तर मी ते लगेच त्यात टाकत नाही. तर त्यातलं पूर्ण संपू देते, डब्बे व्यवस्थित स्वच्छ करते घासून पुसून, आणि मग त्यानंतर हे जे आहे ते मी त्या डब्यांमध्ये टाकते. तर त्यामुळं हा जो एक्स्ट्राचा किराणा आहे तो मी ह्या टिपमध्ये क्लीन करून ठेवून दिला होता. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवले होते छोले भटुरे. तर माझ्याकडे बटाटा नव्हता, तर मी छोले थोडे स्मॅश केले, म्हणजे थोडेसे कुस्करले, तर ते जरा जास्तीच कुस्करले गेले होते. आणि भटुऱ्याचं पीठ इथे मी भिजवून ठेवलेलं आहे. तर हे भटुऱ्याचं पण मी 4 वाजताच करून ठेवलं होतं, म्हणजे मळून ठेवलं होतं. त्यानंतर मला प्रचंड घाम वगैरे आलं होतं, तर मी आंघोळ केली, कपडे वगैरे चेंज केले आणि भटुरे बनवायला घेतले. माझे इथे भटुरेही बनवून झालेत. यावेळेस काही माझे भटुरे छान असे बनले नाही, पण ठीक होते. मग मी थोडेसेच केले. व्यवस्थित असा मैदा खूप जुना होता मे बी, त्यामुळे ते व्यवस्थित झाले नसावेत. आणि हे सगळा पसारा वगैरे आणला. हिच्या पप्पांना घेऊन आले नवन्याच्या मी त्यांच्या स्टॉपवरून. आणि ते आल्यावर आम्ही लगेच जेवायला बसत असतो साधारण 7:30 वाजता. तर इथे मी आमच्या तिघांसाठी ताटं बनवत होते. तर नवन्यासाठी बनवलं, यांच्यासाठी बनवलं आणि माझ्यासाठीही. तर छोलेची भाजी, जी छोले मसाला आहे तो छान झाला होता, पण भटुरे एवढे खास झाले नव्हते. तर अशा पद्धतीने होता आजचा माझा छान असा दिवस. तर आजचा हा जो व्लॉग आहे किंवा व्हिडिओ तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.